अंबरनाथच्या ग्रीन सिटीमधला प्रभाग 29 मध्ये गोंधळ झालाय। या ठिकाणी ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस ओळखपत्र सापडलेत आणि या ठिकाणी मतदानादरम्यान ईव्हीएम मध्ये बिघाड झालेला होता। त्यामुळे दुसरं ईव्हीएम मागवण्यात आलेलं, मात्र हे मशीन घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांकडे जे ओळखपत्र होतं त्या ओळखपत्रावर फोटो, नाव आणि सही शिक्का सुद्धा नव्हता। त्यामुळे सर्वच उमेदवारांनी या निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारलेला आहे। चंद्रशेखर भुयार सध्या आपल्या बरोबर आहेत, आमचे प्रतिनिधी अंबरनाथमधून थेट जाणून घेऊया चंद्रशेखरकडून आणखी सविस्तर तपशील। चंद्रशेखर, मतदानादरम्यान ईव्हीएम मध्ये बिघाड झाला, जो कर्मचारी नेत होता त्याच्याकडे ओळखपत्र नसल्याचं कळते, काय नेमका सगळा प्रकार आहे? हे जे जो कर्मचारी होता, ज्या मतदान केंद्रावर एक मशीन नादुरुस्त झाली होती, त्यामुळे दुसरी मशीन तिथे बोलवण्यात आली। मात्र जी मशीन घेऊन येणारा जो कर्मचारी होता त्याच्याकडे जे ओळखपत्र होतं ते ओळखपत्र हे बोगस असल्याचा दावा तिथल्या जे काही पोलिंग एजंट होते त्यांनी केला। त्याच्यामुळे प्रचंड गोंधळ उडालेला आहे। आता या कर्मचाऱ्याचं जे ओळखपत्र आहे त्याची तपासणी चालू आहे। यामुळे काही काळ ही मतदान प्रक्रिया थांबली होती, मात्र आता काहीतरी मध्यस्थी करून ही मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। ठीक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी चंद्रशेखर भुयार आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तरी या ओळखपत्रावर ना फोटो आहे, ना नाव आहे, ना सही आहे आणि हा कर्मचारी जो ईव्हीएम मशीन बदलण्यासाठी आलेला आहे, त्यामुळे एक प्रकारे मोठं गोंधळाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। बघा यांचा यांना आयडेंटिटीची गरज नाही का? यांची हातात बॅलेट मशीन आहे। खुला कुठे आहे तो? जन्माच्या दाखल्यापासून गोष्टी मागता, एक छोटीशी चूक असेल तर आमचा फॉर्म रिजेक्ट करतात। माझा आहे साधा फोटो नाही साहेब। बघा यांचा यांना आयडेंटिटीची गरज नाही।